महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेडच्या तमाम कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना किंवा संभाजी ब्रिगेडच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना, जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला तुषार उमाळेचा जय जिजाऊ, जय शिवराय, इन्कलाब. नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लोकसत्ताचे संपादक माननीय गिरीजी कुबेर यांच्यावरती संभाजी ब्रिगेडच्या मावळ लोकसभा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश गुंड व पुण्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी त्यांच्या तोंडाला काळा फासलेला आहे. मी जरा वर्तमानपत्रावरती ते बघत होतो, इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती मी बघत होतो, एबीपी माझावरती, TV9ला, IBN लोकमतला ते सगळं सुरू होतं आणि सगळ्या बाजूने संभाजी ब्रिगेडला घेरण्यात येत होतं की अशा प्रकारचं कृत्य हे अत्यंत चुकीचं आहे, निंदनीय आहे, महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारं नाही आहे. आणि मग सारखं संभाजी ब्रिगेडच्या शाई लावणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त एवढंच विचारलं जात होतं, पुस्तकाचं नाव सांगा, पुस्तकाचं नाव सांगा, पुस्तकाचं नाव सांगा. आता ते बिचारे धावपळीत गोंधळलेले होते, इंग्रजीमध्ये पुस्तकाचं नाव होतं आणि सारखं सगळे ऐतिहासिक बाबी, गिरीश कुबेरांचं लेखन, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि फक्त फोकस इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ह्याच्यावरती करत होते की पुस्तकाचं नाव सांगा, पुस्तकाचं नाव सांगा. तर मला असं वाटतं की अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने भूमिका मांडण्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह आलेला आहे. गिरीश कुबेर यांनी जे पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकामध्ये मुळात ते पुस्तक म्हणजे एक प्रकारचं ते अनेक अनैतिहासिक गोष्टींचं ते एक प्रकारचं गाठोडच आहे. त्याला कुठलाही इतिहासाचा संदर्भ नाही, कुठलाही अभ्यास नाही, काहीच नाही. मुळात गिरीश कुबेरांचा मी वाचक आहे. गिरीश कुबेरांची अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत. लोकसत्ताचा मी वाचक आहे. गिरीश कुबेर हे अर्थतज्ञ आहेत, परराष्ट्र विषयातले चांगले जाणकार आहेत आणि महाराष्ट्रातले एक नामवंत पत्रकार आहेत, संपादक आहेत, लेखक आहेत. आणि अशा व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांवरती ज्या केलेल्या जे काही लिखाण आहे त्या पुस्तकामध्ये ते अत्यंत निंदनीय आहे. त्याचा करावा तेवढा निषेध हा कमीच आहे. त्याचं कारण असं आहे की गिरीश कुबेर हे काही कोई लहानसहान माणूस नाही आहे, कोई छोटा माणूस नाही आहे, छोटा पत्रकार नाही आहे, छोटा लेखक नाही आहे. तर गिरीश कुबेर हा अत्यंत मोठा नावाजलेला पत्रकार आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं ह्या ज्या चुका झालेल्या आहेत, ह्या चुका ह्या अनावधानाने झाल्या किंवा इतिहासाचा अभ्यास कमी असल्यामुळे झाल्या असं समजण्याचं काही महाराष्ट्राला कारण नाही. आणि मग त्यांनी त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय? सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडचे राजेश गुंड व सतीश काळे या दोनही पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो की त्यांनी जे काय कृत्य केलं त्या कृत्याच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड आहे. त्याचं कारण असं आहे की या पुस्तकामध्ये गिरीश कुबेरांनी काय लिहिलं ते जर आपण पान वाईज बघूया, म्हणजे काय कोणत्या पानावर काय लिहिलंय एकंदरीत संदर्भासहित आपण बघूया, म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये कोणाला प्रश्न नको की बाबा संभाजी ब्रिगेडने असं का केलं. कारण भांडारकरच्या वेळेला ज्यावेळेला संभाजी ब्रिगेडने भांडारकरवरती प्रतिकात्मक कारवाई केली होती त्यावेळेला अशाच प्रकारच्या या सनातनी मीडियाने, या मनुवादी मीडियाने, या ब्राह्मणी मीडियाने संभाजी ब्रिगेडला अशाच प्रकारे बदनाम करण्याचा एक कट रचला होता, षड्यंत्र रचलं होतं, पण त्याला सुद्धा आपण पूर्ण उरलो होतो. गिरीश कुबेरांनी जे पुस्तक लिहिलंय रेनेसान्स स्टेट, त्या पुस्तकामध्ये गिरीश कुबेर पान क्रमांक 76 वर लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, जरा नीट ऐका, आपल्याला महाराष्ट्राला समजून सांगायचं आहे की आपण का त्यांच्या तोंडाला काळा फासलेला आहे. पान क्रमांक 76 वरती गिरीश कुबेर लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो काही वारसाचा प्रश्न निर्माण झाला त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी रक्तपात केलेला आहे, कत्तली केलेल्या आहेत, अष्टप्रधान मंडळाच्या कत्तली केलेल्या आहेत आणि सोयराबाई महाराणी साहेबांची सुद्धा कत्तल केलेली आहे. हे पान क्रमांक 76 म्हणतात. एक मुद्दा आपण पुढे जाऊया. दुसरं त्यांनी म्हटलं की संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ ठार केल्यामुळे त्याची जबर किंमत संभाजी महाराजांना मोजावी लागली. 2. पान क्रमांक 88 वरती गिरीश कुबेर लिहितात की त्याच्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की शिवाजी महाराज आणि बाजीराव हे कसे समतुल्य आहेत, यांची तुलना कशी बरोबरीची आहेत, किंबहुना बाजीराव शिवाजी महाराजांपेक्षा कसे श्रेष्ठ आहे असं दाखवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि महादजी शिंदे यांच्यावरती
अत्यंत वाईट चुकीच्या पद्धतीने लेखन त्यांनी याच्यावरती केलेलं आहे. आता याचा एक एक आपण धांडोळा घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी हे जर म्हणताय की रक्तपात केला तर मी आणि अष्टप्रधान मंडळाची हत्या केली, तर त्याचं उत्तर असं आहे की मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो या दोन लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा प्रयत्न पहिल्यांदा जेव्हा केला होता तेव्हा हंबीरराव मोहिते साहेबांनी या दोघांनाही अटक केलं होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती घातलं होतं. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो या दोघांना सुद्धा माफी दिली होती, सोडून दिलं होतं. त्यातले मोरोपंत पिंगळे हे कैदेत होते, तुरुंगात होते आणि तुरुंगामध्येच त्यांचं निधन झालेलं आहे. आजारी पडून ते निधन झालेलं आहे. अण्णाजी दत्तोने पुढे काय केलं, म्हणजे एकदा माफी दिल्यानंतर सुद्धा अण्णाजी दत्तोने औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्यासोबत सलोखा ठेवून याच्यासोबत पत्रव्यवहार करून संभाजी महाराजांच्या हत्येचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग जेव्हा संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा माणूस सुधरत नाही आहे, याला आपण एकदा माफी दिली आहे, हा वारंवार आपल्या हत्येचा कट रचतोय, आणि म्हणून मग छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. तो वधच आहे, हत्या नाही, तो वधच आहे. आणि मग जर अष्टप्रधान मंडळ संभाजी महाराजांनी मारलं, आपण गिरीश कुबेरांवरती नंतर येऊन, आधी त्यांच्या लेखनावरती येऊ. जे अष्टप्रधान मंडळ जर संभाजी महाराजांनी मारलं तर हंबीरराव मोहिते, रामचंद्रपंत अमात्य, प्रल्हाद निराजी, मोरेश्वर पंडितराव हे अष्टप्रधान मंडळातली लोक हे संभाजी महाराजांसोबत जवळपास शेवटपर्यंत होते, म्हणजे 1889 पर्यंत संभाजी महाराजांच्या सोबत होते. त्याच्या पुढे गिरीश कुबेर असं लिहितात की छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाई राणी सरकारची हत्या केली. मुळात संभाजी ब्रिगेडचा गिरीश कुबेरांना प्रश्न आहे की सोयराबाई महाराणी साहेबांची हत्या संभाजी महाराजांनी केली, याचा तुमच्याकडे गिरीश कुबेर कुठला पुरावा आहे, कुठला संदर्भ आहे, कुठला कागद आहे, याची माहिती जरा तुम्ही महाराष्ट्राला दिली पाहिजे. उलट छत्रपती संभाजी महाराजांनी एके ठिकाणी माझी आई स्फटिका समान निर्मळ असं सोयराबाई महाराणी साहेबांविषयी विधान केलेलं आहे, आणि सोयराबाई महाराणी साहेब त्याच्यानंतर सुद्धा जिवंत होत्या, याचे अनेक पुरावे, अनेक समकालीन दाखले आपल्याला या ठिकाणी मिळतात. आता त्याच्यानंतर ते काय म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेवरती प्रचंड प्रेम केलं, पण छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र प्रजेचे हाल केलेले आहेत, प्रजेवरती अत्याचार केलेले आहेत. मंडळींनो, हे अत्यंत गंभीर निषेधार्थ वक्तव्य किंवा निषेधार्थ लेखन हे गिरीश कुबेरांनी केलेलं आहे. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या प्रजेवरती प्रचंड अत्याचार केलेले आहेत, त्यांचे प्रचंड हाल केलेले आहे, हे गिरीश कुबेरांनी लिहिलेलं आहे. गिरीश कुबेरांना या टीव्ही 9च्या, एबीपी माझाच्या आणि आयबीएन लोकमत सारख्या सगळ्या पत्रकारांनी, संपादकांनी, त्या चॅनलच्या लोकांनी, अँकर्सनी विचारायला पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांनी प्रजेवरती अत्याचार केला, हा संदर्भ तुमच्याकडे आहे का? तुम्ही कशाच्या संदर्भ घेऊन कुठला संदर्भ घेऊन लिखाण केलेलं आहे, याचं उत्तर गिरीश कुबेरांना या सगळ्या लोकांनी विचारलं पाहिजे. पण ते विचारणार नाही, ते संभाजी ब्रिगेडला या ठिकाणी आता त्यांच्यावर टीका करतात. मग जर संभाजी महाराजांनी हत्या केली तर संभाजी महाराजांची 2 पत्र माझ्याकडे आहेत. संभाजी महाराजांनी 2 पत्र लिहिली. एक पत्र लिहिलंय 6 नोव्हेंबर 1680 ला आणि दुसरं पत्र लिहिलंय 4 ऑगस्ट 1687 ला. संभाजी महाराज काय म्हणतात, त्यांच्या कारभाऱ्याने एक पत्र आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की तुम्ही रहदारीस नाहक दरफ्तीकरिता मौजे मजकुरी उपद्रव देऊन धामधूमही करिता रयतीकडून गैरसनदी मनास येईल ते मागास होता म्हणून कळे आले. रयतीकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता म्हणून कळो आले, तरी या गावी धामधूम कराया काय गरज. हे ढंग स्वामीस कैसे मानो पाहतात, या उपरीही बदराहा वर्तणूक केलिया तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही, जो धामधूम करील त्या स्वामी जीवे मारतील. असं छत्रपती संभाजी महाराजांचं 4 ऑगस्ट 1687 सालचं त्यांच्या कारभाऱ्यांना पत्र आहे. या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जर समजा सैन्याने, कारभाऱ्यांनी, शिवाजी महाराजांच्या सरदारांनी जर समजा प्रजेला त्रास दिला तर शेवटची लाईनमध्ये ते काय लिहित आहेत की जो धामधूम करील त्या स्वामी जीवे मारतील. म्हणजे संभाजी महाराज म्हणतात की जर समजा सर्वसामान्य माणसाच्या भाजीच्या देठाला सुद्धा, जसं शिवरायांनी सांगितलं होतं, देठाला जरी तुम्ही हात लावला तर तुमची काय करेल,
मी तुम्हाला मारूनच टाकेल, जीवेच मारेल म्हटलेलं आहे, हातपाय तोडतो म्हटलेलंच नाहीये. पुढे गिरीश कुबेर असं लिहितात की त्यांच्यामध्ये सहनशीलता नव्हती, त्यांच्यामध्ये परराष्ट्र धोरणही नव्हते. आणि पुन्हा गिरीश कुबेर यांनी या पुस्तकामध्ये जुन्याच बाटलीत नवीन दारू टाकलेली आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे गुरु शिष्य संबंध त्यांनी त्यांच्यामध्ये दाखवलेले आहेत. याचा सुद्धा पुरावा गिरीश कुबेर तुम्ही महाराष्ट्राला दिला पाहिजे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचा संबंध, छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे सहनशीलता नव्हती, परराष्ट्र धोरण नव्हतं, हा दुसरा मुद्दा. तिसरा, छत्रपती संभाजी महाराजांनी प्रजेचे प्रचंड हाल केले. चौथा, छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाई महाराणी साहेबांची हत्या केली. पाचवा, छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण अष्टप्रधान मंडळ संपूर्ण खतम केलं, मारून टाकलं. हे असे अनेक जे काही आरोप आहे, या आरोपांचं उत्तर गिरीश कुबेर तुमच्याकडे असेल तर तुम्ही संभाजी ब्रिगेडला द्यावं, महाराष्ट्रातील जनतेला द्यावं. आता येऊ आपण गिरीश कुबेरांकडे. गिरीश कुबेरांनी हे जेव्हा पुस्तक लिहिलं द रेनिसान्स स्टेज नावाचं, त्यावरती 3 जून 2021 रोजी संभाजी ब्रिगेडचे माननीय प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली होती आणि महाराष्ट्र शासनाला मागणी केली होती, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना मागणी केली होती की या पुस्तकाने महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. अनैतिहासिक मांडणी, चुकीची मांडणी या पुस्तकामध्ये झालेली आहे आणि संभाजी महाराजांची बदनामी झाल्यामुळे या पुस्तकावरती बंदी आणावी आणि हे पुस्तक तात्काळ मागे घेतलं पाहिजे, असं संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांनी 3 जूनच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला 1 बाय 1 जरा सांगतो. त्याच्या अगोदर हिंदुस्तान पोस्ट हे जे काही मराठी जे काही सर्वे करणारं जे काही आपण त्याला यंत्रणा म्हणू किंवा जे काही व्हॉट एव्हर इट, हिंदुस्तान पोस्टने जो काही सर्वे केला, त्याने असा सर्वे केला होता की गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावरती बंदी आणली पाहिजे किंवा नाही आणली पाहिजे. त्यावरती महाराष्ट्रातल्या जवळपास 45% लोकांनी म्हटलं पाहिजे की या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे, लेखकावरती आणि प्रकाशकांवरती या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर 22 मेला इंद्रजित सावंत, कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहे, इतिहास संशोधक आहे, इंद्रजित सावंत साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं की हे पुस्तक तुम्ही मागे घेतलं पाहिजे. 23 मे रोजी डॉक्टर अमोल कोल्हे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी हार्वर्ड कॉलिन्स पब्लिकेशन, ज्या पब्लिकेशनने पुस्तक छापलेलं आहे, त्या पुस्तकाला, त्या प्रकाशकांना, त्या पब्लिकेशनला पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्या लेटर हेडवरून पत्र लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की हे पुस्तक तुम्ही मागे घेतलं पाहिजे. अखिल भारतीय मराठा महासंघाने सुद्धा याचा निषेध केला आहे, कारवाईची मागणी केली आहे, पुस्तक मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ह्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी, नेत्यांनी हे पुस्तक संभाजी महाराजांची बदनामी करणार आहे, समाजात तेढ निर्माण करणार आहे, हे मागे घेतलं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केलेली आहे. पण याच्यात एक आश्चर्याची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. 21 मे रोजी सुप्रिया सुळेंनी एक ट्विट केलं होतं. ते ट्विट आहे, रिडिंग धिस इंटरेस्टिंग बुक, असं त्यांनी लिहिलं आहे. म्हणजे सुप्रिया सुळे यांनी हे पुस्तक वाचलं आणि वाचत असताना ट्विटरवरती टाकलं की हे इंटरेस्टिंग पुस्तक आहे. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अमोल मिटकरी आता आमदार आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत, आमच्याकडचेच तिकडे गेलेत. आता माननीय अमोल मिटकरी साहेब, तुम्हाला विनंती आहे की जरा सुप्रियाताईंना इतिहासाचे धडे द्या, तुम्ही त्यांना सुद्धा इतिहास थोडासा समजावून सांगा. त्यांनी हे जे काही लिखाण केलं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे गिरीश कुबेर यांचा जेवढा निषेध व्हायला पाहिजे तेवढाच निषेध या ठिकाणी माननीय सुप्रियाताई सुळे तुमचा सुद्धा मी या ठिकाणी करतोय. कारण तुम्ही या पुस्तकाचं समर्थन करणं म्हणजे तुम्ही गिरीश कुबेरांच्या संभाजी महाराजांनी केलेल्या बदनामीला समर्थन करण्यासारखं आहे. आता येऊया आजच्या घटनेवरती. या घटनेला संजय राऊतांनी ताकदने विरोध केलेला आहे, शिवसेनेच्या खासदारांनी, की बोलले की नाही, हे महाराष्ट्राची परंपरा नाही आणि महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये असं होणार नाही, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये असं होता कामा नये, एखाद्या पत्रकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तडा जाता कामा नये आणि या ठिकाणी लोकांना हे चुकीचं केलेलं आहे, असं त्यांनी बोललेलं आहे. आता ज्या शिवसेनेने, आणि त्याच्यानंतर निखिल वागळे साहेबांची सुद्धा एक पोस्ट आहे, त्याच्यात सुद्धा त्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे, या कृत्याचा निषेध केलेला आहे. मग आता याचा दुवा असा आहे की शिवसेनेच्या लोकांनी निखिल वागळे साहेबांचं काही वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विरोधात एक अग्रलेख लिहिला. मला वाटतं काहीतरी मुंबईचं लोकल वर्तमानपत्र होतं. त्याच्यामध्ये त्यावेळेला शिवसेनेच्या लोकांनी याच आपल्या निखिल वागळे साहेबांच्या तोंडाला काळं फासलं होतं.
आता ज्या शिवसेनेच्या लोकांनी निखिल वागळेंच्या तोंडाला काळं फासलं होतं, त्या शिवसेनेचे संजय राऊत असं म्हणतायत ही घटना, गिरीश कुबेरांच्या तोंडाला काळं लावणारी घटना, काळं फासणारी घटना ही निंदनीय आहे. हे महाराष्ट्रात होता कामा नये, हे पुरोगामी महाराष्ट्रात होता कामा नये, सुसंस्कृत महाराष्ट्रात होता कामा नये, ही निंदनीय आहे. संजय राऊत साहेब, तुम्ही जर असं म्हणत असाल, मग तुम्ही निखिल वागळेंच्या तोंडाला जे काही काळं फासलं होतं त्या संदर्भात तुमचं काय मत आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आता मुद्दा असा आहे की इतक्या लोकांनी, म्हणजे याच्यामध्ये नाना पटोले असतील, भाजप असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे काही नेते असतील, इंद्रजीत सावंत असतील, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, संभाजी ब्रिगेड असतील, अखिल भारतीय मराठा महासंघ असतील, सगळ्यांनी गिरीश कुबेरांना पत्र लिहिले, विनंती केली, त्यांच्या पब्लिकेशनला पत्र लिहिले, तरी सुद्धा या मुजोर पब्लिकेशनने आणि गिरीश कुबेर यांनी, मी म्हणेल मुजोर गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली नाही, आपलं लिखाणही मागे घेतलं नाही किंवा त्या लिखाणामध्ये दुरुस्ती सुद्धा केलेली नाही. मग आता काय करायचं मला सांगा. मग संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जे काही केलं ते चुकीचं केलं. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला, मी लोक म्हणतील की ते दातखोडे आहेत, गिरीश कुबेर हे दातखोडे नाही. गिरीश कुबेर हा अत्यंत जात्यंद आणि जातखोळा माणूस आहे, जातखोळा माणूस. त्याचं कारण असं आहे की गिरीश कुबेर यांनी लोकसत्ताच्या माध्यमातून, त्यांनी केव्हा जॉईन केलं मला माहित नाही, पण मागच्या जवळपास 20 वर्षापासून लोकसत्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनेक बदनामीकारक लेख लोकसत्ताने छापलेले आहेत, अनेक छापलेले आहेत. आणि त्या लेखांचं जेव्हा खंडन करण्याचा आम्ही प्रयत्न केला, उत्तर द्यायचा प्रयत्न केला, त्या लेखाला उत्तर म्हणून जेव्हा लेख लिहायचा प्रयत्न केला, त्यावेळेला ते लेख लोकसत्ताने छापले नाहीत. म्हणजे लोकसत्ता हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीचं व्यासपीठ होते की काय, असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतोय. कारण जर समजा, चला ठीक आहे, अनावधानाने चुकी झाली असती, आपण मानलं असतं की होतंय, माणूस लिहित असतो, पण इतका मोठा माणूस, इतका मातब्बर माणूस, जर ज्याचं परराष्ट्र धोरणामध्ये चांगला अभ्यास आहे, ज्याचा अर्थकारणावरती ज्याचा अभ्यास आहे, अनेक पुस्तकं ज्यांची आहेत, अनेक लेख ज्यांचे आहेत, जे संपादक आहे, लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्राचे ते संपादक आहे, ही काही छोटी गोष्ट नाही. इतका महत्वाचा माणूस जर संभाजी महाराजांवरती इतक्या खालचं लेखन करत असेल, इतिहास विरोधी लिखाण करत असेल, याचा अर्थ काय आहे? ही गोष्ट वाटते तेवढी सोपी आहे का? मुळीच नाही. ही गोष्ट सोपी नाही, ही अत्यंत मोठी, अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कारण मागच्या 350 वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्रूप करण्याचा अघोरी प्रयत्न इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने, ब्राह्मणी लेखकांनी, मी ब्राह्मण म्हणत नाहीये, इथल्या ब्राह्मणी लेखकांनी, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने, इथल्या ब्राह्मणी नाटककारांनी, इथल्या ब्राह्मणी चित्रपट निर्मात्यांनी केलेला आहे 350 वर्षापासून. वासी बिंद्रे साहेबांचे महाराष्ट्रावरती उपकार आहे की त्यांनी आयुष्याची 20 वर्ष खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील लोकांच्या समोर आणलेलं, हे त्यांचे उपकार आहेत. आणि मग ठीक आहे, तुम्ही 1950 पूर्वी म्हटलं असतं तर चाललं असतं, 40 पूर्वी म्हटलं चाललं असतं की चला संशोधन नाही आहे, उत्तरं नाही आहेत, समकालीन कागदं नाही आहेत, विपुल साहित्य नाही, ठीक आहे, मानलं असतं. पण ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांवरती प्रचंड लेखन महाराष्ट्रामध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये झालेलं आहे आणि त्याला संदर्भ आहेत, त्याला पुरावे आहेत, असं असताना जर समजा या ठिकाणी इतक्या खालच्या पातळीवर जर संभाजी महाराजांची जर या ठिकाणी बदनामी केली जात असेल, तर मला असं वाटतं की नियोजनपूर्वक केलेलं षडयंत्र आहे, प्रचंड नियोजनपूर्वक केलेलं षडयंत्र आहे. कारण संभाजी महाराज हा मराठ्यांच्या इतिहासातला अद्वितीय राजपुत्र आहे, अद्वितीय छत्रपती आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड मोठा पराक्रम या महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये गाजवलेला आहे. मग त्या छत्रपती संभाजी महाराजांची तुलना तुम्ही बाजीराव पेशव्यासोबत करून तुम्ही गिरीश कुबेर काय साध्य करू इच्छिता? म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपला जातभिमान दाखवायचा आहे, म्हणजे आमच्याच जातीचे लोक कसे श्रेष्ठ आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्ही रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचा संबंध दाखवून, गुरु शिष्य संबंध दाखवून तुम्हाला काय साध्य करायचं आहे? म्हणजे शिवाजी महाराज जे काही घडले ते फक्त आमच्यामुळे घडले हे तुम्हाला त्याच्यातनं दाखवायचं आहे. थोरल्या सोयराबाई राणी साहेबांची हत्या संभाजी महाराजांनी केली असं लिहून तुम्हाला काय साध्य करायचं आहे, काय दाखवायचं आहे, काय सांगायचं आहे? की छत्रपती संभाजी महाराज हा माणूस पराक्रमी, हे छत्रपती संभाजी हे पराक्रमी नव्हते, तर ते हत्यारे होते, स्वतःच्या आईची हत्या करणारा माणूस होता, हे तुम्हाला त्याच्यातनं दाखवायचं आहे. याचा अर्थ असा आहे की गिरीश कुबेर साहेब, तुम्ही अत्यंत जातीवादी आहात, तुम्ही मनुवादी आहात, तुम्ही ब्राह्मणी विचारधारीचे आहात आणि तुम्हाला ब्राह्मणी विचारधारा महाराष्ट्रातील जनतेवरती थोपायची आहेत.
पण जोपर्यंत संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभा आहे तोपर्यंत या महाराष्ट्रात कोणी माईचा लाल जन्म आलेला नाही, किंवा आम्ही इथून पुढे 500 वर्षे सुद्धा येऊ देणार नाही. जो शिवाजी महाराज, संभाजी महाराज असेल, मासाहेब जिजाऊ असेल आणि सर्व बहुजन महापुरुष असतील, यांच्यावरती जर चिखलफेक कराल तर संभाजी ब्रिगेड तुम्हाला वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. गिरीश कुबेर, तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्ही माफी मागा महाराष्ट्राची. तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे आणि तात्काळ ते पुस्तक मागे घेतलं पाहिजे. संजय राऊत साहेब, तुमचं जे काही स्टेटमेंट आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा सगळ्या लोकांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, इंद्रजित सावंत साहेबांनी पत्र लिहिलं, डॉक्टर अमोल कोल्हेंनी लिहिलं, अनेक लोकांनी लिहिलं, संभाजी ब्रिगेडने लिहिलं, ॲडव्होकेट मनोज आखरे साहेबांनी लिहिलं, एवढ्या लोकांनी जर समजा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि मुख्यमंत्री त्याला उत्तर देत नसेल, त्याच्यावरती कारवाई करत नसेल, याचा अर्थ माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आम्ही असा घ्यायचा का की तुमचा गिरीश कुबेरांच्या लेखनाला पाठिंबा आहे, तुमचा छत्रपती संभाजी महाराजांच्या, सोयराबाई महाराणी साहेबांच्या, माजी शिंदेच्या बदनामीला पाठिंबा आहे, असं उद्धव ठाकरे साहेब तुमची भूमिका आहे का? आणि जर तशी नसेल तर तुम्ही या पुस्तकावरती तात्काळ बंदी घातली पाहिजे, गिरीश कुबेर यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करतो. आणि संभाजी ब्रिगेडच्या मर्दांनी जे मर्दांसारखं काम केलं त्याचं मी या ठिकाणी जाहीर समर्थन करतो. कारण संस्कृतीला उत्तर संस्कृतीने आणि विकृतीला उत्तर ठेचून दिलं पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडची परंपरा आहे, हा संभाजी ब्रिगेडचा विचार आहे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील एक अत्यंत वैचारिक, अभ्यासू, सुशिक्षित तरुणांची फौज आहे, फळी आहे. आणि मग या सुशिक्षित मुलांना जर गिरीश कुबेरांना काळं लावावं वाटतं तर त्याचं कारण असं आहे की गिरीश कुबेर, तुम्ही त्यांना मजबूर केलेला आहे. तर तुम्ही जर माफी मागितली असती, लिखाण मागे घेतलं असतं, त्याला प्रतिसाद दिला असता तर आम्ही तुम्हाला काळं लावलं नसतं. पण मला असं वाटतं की तुम्ही काळं लावण्याच्या पात्र आहात आणि म्हणून तुम्हाला काळं लावलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.